हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दही वडा। त्यासाठी मी जवळपास पाव किलो भिजवून घेतली आहे उडीद डाळ। त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे चटणीसाठी। हे आहे चिंच आणि गूळ। तर चला आपण चटणी तर मी वाटून घेतली। आता आपण बनवूया चिंचेचं कोळ। तर काय करायचं, ही चिंच आणि गूळ पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचा आणि तो गरम करून असं गाळून घ्यायचा। आता ही माझं जरा पातळ झाला आहे, तुम्ही घट्ट करू शकता आणि हा कोळ अशा प्रकारे बनवून घेऊ शकता। हा कोळ खूप टेस्टी लागतो। तुम्ही जर डायरेक्ट मिक्सर केले तर ते व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे कधीही तुम्हाला चिंचेचा कोळ पाणीपुरी कशासाठीही काढायचा असेल तर तुम्ही असा काढू शकता। त्याच्यानंतर हे जे तिखट पाणी बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातलं होतं आपण मिरची, कोथिंबीर आणि पुदिना। तर आता याला आपण गाळून घेऊया। तर कोणतेही पाणी बनवताना आपण त्याला गाळूनच घेतो। तर त्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे 2-3दा। आता आपण दही वडा करणार, तर त्यासाठी मेन लागतं ते दही। चला आता आपण दही पण थोडं मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे फिरवत असताना आपण त्याच्यामध्ये घालूया थोडीशी साखर आणि तीही त्याच्यामध्ये बारीक अशी वाटून घेऊया। आता आपण दही काढून घेऊया। दही बघा असं मस्त घट्ट असं लावून घ्यायचं आहे। आता हे दही माझं लावून झालेलं आहे। तर दही ॲक्च्युली माझं घरचं दही असल्यामुळे थोडंसं ते पातळ झालं। तर तुम्ही मोस्ट ऑफ याला घट्ट दही यूज करा, म्हणजे दहीवडा अजून छान बनतो। आता सगळी तयारी झाली आहे, पाणी सगळे बनवून झाले आहे, दही रेडी आहे, उडीद डाळ पण मी वाटून घेतले आहे जाडसर। तर आता आपलं बाकी राहिलं आहे ते म्हणजे बनवायचं वडे। तर आता उडीद डाळ आहे ना, त्याला आपण मीठ घालून फेटून घेऊया थोडीशी, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही गट्टा नाही राहिला पाहिजे। व्यवस्थित त्याला असं फेटून घ्यायचं आहे। आपलं पीठ कसं व्यवस्थित झालं हे समजायचं, तर पाण्यात थोडंसं टाकायचं आणि ते पाण्याला एकदम खाली चिटकणार नाही, ते वरती राहील पाण्यात तरंगत। तेव्हा आपण समजायचं की आपलं पीठ हे व्यवस्थित झालं आहे। माझं बघा पीठ तरंगतं आहे, म्हणजे व्यवस्थित झालं आहे। चला आता आपण करून घ्या वडे। वड्यासाठी बघा इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि छोटे छोटे वडे आपण हाताने घालून घेऊया। आणि हे वडे मध्यम फ्लेमवरतीच भाजून घ्या, कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती भाजले तर वडे तुम्हाला वरून दिसतील की ते लाल झालेत, बट आतून ते भाजणार नाहीत प्रॉपर। त्याच्यामुळे ह्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित असं दोन्ही साईडने परतून फ्राय करून घ्या। बघू शकता माझे वडे कुठेही खाली चिटकले नाही आहेत, ते मस्त असे फ्राय झाले आहेत, तेलामध्ये थोडंही पीठ सुटलं नाही आहे। अशाच प्रकारे तुम्हीही छान वडे बनवू शकता। प्रॉपर पीठ झालं आहे की नाही बघण्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे। चला तर मग आता पुढची प्रोसेसही बघूया आपण। तेल व्यवस्थित गाळून वडे आपले साईडला काढून घेऊया। आता बघा माझे व्यवस्थित वडे दोन्ही साईडने फ्राय झालेत। आता आपण त्याला काढून घेऊया। बघा छान असे वडे झालेत। असे छोटे छोटे आपण सगळे वडे काढून घेऊया। आता वडे झाल्यानंतर काय करायचं आहे, गरम पाणी मी उकळून घेतलं आहे। याच्यामध्ये ॲक्च्युली मी थोडंसं मीठ आणि साखर टाकली आहे याच्यामध्ये, ते दाखवायचं राहून गेलं। आता त्याच्यामध्ये आपण वडे आहेत ना आपले जे उडीद वडे, ते डीप करून घेणार आहोत। याला 10 मिनटं ठेवायचं आहे गरम पाण्यात, म्हणजे ते व्यवस्थित पाणी सोक करून ते वडे सॉफ्ट होतील। 10 मिनटं ह्यांना मी पूर्ण पाण्यात ठेवलं होतं सोक होण्यासाठी। आता वडे बघा पूर्ण असे त्या पाण्यामध्ये सोक झालेत आणि एकदम सॉफ्ट झालेत ॲक्च्युली ते वडे। आता ते गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला हाताने मी दाबून दाखवू शकत नाही, पण ते सॉफ्ट झालेत। चला तर आपण ह्याला काढून घेऊया आणि जे आपण दही बनवलेलं ना त्याच्यामध्ये याला थोड्या वेळासाठी डीप करायला टाकूया, म्हणजे ते दही त्या प्रॉपर त्या दही वड्यामध्ये मिक्स होईल। चला ते आपण दही टाकूया। 5-7 मिनटं हे दहीमध्ये मी वडे डीप करून ठेवले होते, म्हणजेच त्या वड्याला व्यवस्थित ते दही लागलं आहे। चला आता आपण काढून घेऊया, दही वडे बनवूया। त्याला डेकोर करूया थोडंसं। तर मी आता दह्यामधून वडे काढून घेतले। आता ॲक्च्युली माझं दही थोडंसं पातळ असल्यामुळे ते एवढं व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही आहे। जर घट्ट असेल ना तर छान दिसतं हे दही आणि टेस्ट तर खूपच छान लागतं। आता माझे टेस्टी तर खूप छान झालेत, फक्त हे दिसायला थोडे वेगळे दिसत आहेत कारण ते पातळ झाल्यामुळे दही। तुम्ही घट्ट दही बनवा आणि ही अशी रेसिपी करून बघा, खरंच खूप छान लागते। ही रेसिपी बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।